आणि ह्या मॅच मध्ये तांबडशेत संघाकडून संघर्ष पाहायला मिळेल का हे पाहणं खरं तर प्रेक्षकांना देखील अपेक्षित असेल. सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन मध्ये खरं तर मॉर्निंग सेशन मध्ये अनेक प्रेक्षक त्या ठिकाणी पॅव्हलिन कक्षामध्ये पाहायला मिळतात. आमच्या ऑफिशियली कॅमेरा ऑपरेटरला एक विनंती असेल, चला प्रेक्षक गॅलरीकडे थोडा कॅमेरा घ्या. आपण सकाळच्या सत्रामध्ये खरं तर क्रिकेटची प्रचंड आवड असणारे सर्व प्रेक्षक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन कक्षामध्ये खरं तर सकाळच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. स्वागत असेल तुमचं या स्पर्धेमध्ये. ऐतिहासिक क्रीडांगण पेण नगरपालिकेचं हे भव्य मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हणून खरं तर या मैदानाला ओळखलं जातोय. ग्रीन ग्रास, आउटफील्ड कमालीची फास्ट, पाटा विकेट आणि सर्वाधिक प्रेक्षक ज्या मैदानावरती स्पर्धा पाहायला येत आहेत असं हे ऐतिहासिक मैदान खरं तर आपण पाहतोय. ओपनिंग साठी 2 खेळाडू, सलामवीर फलंदाज, एका बाजूला कपिल, त्याच्या सोबत मॅडी. द गेम ऑन. पहिला चेंडू कार्पेटच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न, धावबाची संधी. तिसऱ्या पंचांकडे खरं तर निर्णय घोषित जरूर पंचांनी केलाय, परंतु पंचांना आमची विनंती असेल ऑन फील्ड निर्णय आम्हाला अपेक्षित असेल. या ठिकाणी ह्या स्पर्धेमध्ये DRS नाहीये, त्यामुळे पंच जो निर्णय घेतील असं कमिटी सदस्य दोन पंचांनी एकत्रित येऊन निर्णय द्यायचा आहे. त्याचबरोबर कंपल्सरी रनआउट तुम्हाला करणं आहे. अर्थातच एसटी रक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जर का चेंडू गेला तर नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईक बदलू शकतो. हा देखील या स्पर्धेतील नियम आहे. स्पर्धेमध्ये पंचांसाठी किंवा खेळाडूंसाठी टीमसाठी DRS नाहीये. पंचांचा निर्णय अपेक्षित असेल आणि पंचांचा निर्णय आलाय. खेळाडू त्या ठिकाणी सुरक्षित आहे. क्विक रन्स पहिल्या चेंडूवरती खरं तर एक चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धोका ठरू शकला असता, परंतु असं म्हणूया की हा खेळाडू बचावलाय. सिंगल रन्स. एका धावेसाठी आता प्रयत्न करावे लागतील दोन्ही संघांना. रन्स रोखावे लागतील तांबडशेत संघाला. तर याच येणाऱ्या उर्वरित काही चेंडूमध्ये 14चं हे टार्गेट आहे. लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक नाहीये, सेफली लँडिंग. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट केलंय, सिंगल आले आणि एकच मिळेल. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक. व्यूहरचना जर का आपण पाहिली तर 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू तुम्हाला अधिक पाहायला मिळतील. लो फुल टॉस. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण असं म्हणावं लागेल, कारण की रनआउटची संधी त्या ठिकाणी देखील होती. सुरुवातीच्या खरं तर 3 चेंडूंवरती आपण जर का पाहिलं तर 3 सिंगल्स रन्स आलेले आहेत. सोपं टार्गेट आहे. 3 षटक 18 चेंडू. विजयासाठी रन्स करायच्या 14. सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नीट जुळलं नाहीये, परंतु काय घडलंय या चेंडूवरती. सोपा झेल होता आणि अगदी सोपा झेल त्या ठिकाणी खरं तर सोडलेला आहे. क्रिकेटमध्ये खरं तर कोणताच झेल सोपा नसतो. जोपर्यंत तुम्ही तो पकडत नाहीये तोपर्यंत तो सोपा आहे की कठीण आहे. आणि तसंच काही चित्र खरं तर या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण आता मात्र असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत, परंतु मला जे कार्य दिलंय, मला जे या मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे आणि ते करत असताना गोलंदाज संकल्प अपकमिंग स्टार म्हणावं लागेल.
भरपूर अपेक्षा आहेत या खेळाडूकडून आणि चांगली गोलंदाजी. फॉलो थ्रू चांगला आहे, ऍक्शन चांगला आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, 3 स्टंपच्या वरतून चेंडू चाललाय सरळ कीपरच्या मध्ये. बघता बघता पहिलं षटक संपलंय आणि या पहिल्या षटकामध्ये संकल्पच्या रन्स आल्यात अवघ्या 4. येणारे 2 षटक 12 चेंडू विजयासाठी अपेक्षित असतील 10 रन्स. चला टीम मीटिंग नको आहे, थोडी घाई करायची आहे. पंचांना देखील आमची विनंती असेल आपण स्पीडअप करा, स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी तुमच्याकडे 10 मिनिटांचा अवधी असेल. टाइम स्टार्ट आम्ही केलेला आहे. जर का 10 मिनिटांच्या आतमध्ये 2 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर मग तुम्हाला पॅनल्टी असेल. आयोजक कमिटी हा निर्णय घेतील. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आपण पाहिली तांबडशेत संघाकडून. त्यांना प्रत्युत्तर देत असताना टीम रामवाडी पहिल्या षटकामध्ये 4 रन्स आल्यात. येणारे 2 षटक विजयासाठी रन्स करायचे 10 प्रति षटक. रिक्वायर्ड रन रेटचा जर का आपण विचार केला तर 5. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू ज्युसी फुल टॉस मिस केलाय, लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा मात्र आला, इट्स अ वाईड बॉल. अवांतर रन्स एक्स्ट्रा मध्ये रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या 5 वरती. 9 धावांची खरं तर आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू. नवीन गोलंदाज साहिल 3 स्टंपच्या मधोमध यॉर्क करण्याचा प्रयत्न. बॅटची लीडिंग एज. चेंडू मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये आणि पकडला. फर्स्ट विकेट डाऊन. धक्का पहिला. फलंदाज मॅडी बॅक टू द पॅव्हलियन. लो स्कोरिंग मॅचेस मागच्या 2 दिवसांमध्ये खरं तर जर का तुम्ही स्पर्धा पाहिली असेल तर जास्त रन्स झाल्या नाही आहेत. आणि मॉर्निंग सेशन मध्ये सर्वांना ठाऊक आहे पिच जरी पाडा असली तरी देखील चेंडू स्विंग होईल. आणि अशा या विकेटवरती 14 रन्स कदाचित डोकेदुखी ठरू शकतात रामवाडी संघासाठी. प्रयत्न चांगला आहे आणि मॅच सोडणार नाहीयेत तांबडशेत संघ, हे सर्वांना ठाऊक आहे. रामवाडी संघाला देखील प्रत्येक रन साठी संघर्ष करावा लागेल. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जो संघर्ष करतो विषय त्यालाच मिळतोय. अकरा चेंडूंचा खेळ बाकी असेल. 11 चेंडूमध्ये विजयासाठी 9 रन्स करायचे आहेत रामवाडी संघाला. नवीन खेळाडू इनेट नंबर 3 वन डाऊन साठी मिस्टर अमित. अमितला आपण पाहतोय राईट हँड बॅट्समन. षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज रोहित. ऑन स्ट्राईकला असेल अमित. राईट मोर द विकेट. पेन नगरपालिका एन कडून रोहितला आपण पाहतोय. वन बाउन्स त्या ठिकाणी कलेक्ट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. खरं तर पबल्या त्या ठिकाणी होता. चांगला प्रयत्न. तांबडशेत संघ आता मात्र असा विचार करत असेल की आणखीन काही रन्स जर का असत्या तर आणखीन संघर्ष करण्याची खरं तर वेळ मिळाला असता. परंतु या 14 रन्स त्यांना आता डिफेन्स करायचे आहेत. प्रेशर रामवाडी संघावरती देखील आता मात्र थोडं काय होईना पण प्रेशर आहे. चांगला होता. वाईट यॉर्करचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल घाई करावी लागेल आणि रन्स मात्र आता आल्यात 2. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहू शकताय. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इक्वेशन जर का पाहायचं असेल तर येणारे चेंडू बाकी असतील 9 आणि रन्स करायचे आहेत 7. सिंगल डबल्स साठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये.
मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये ट्रॉफीचा हकदार कोण होणार? फुल टॉस डान्सिंग द ग्राउंड आणि पकडलाय झेल मिड विकेटला 30 सर्कलच्या आतमध्ये. फॅन्टास्टिक कॅच, जबरदस्त प्रयत्न आणि प्रयत्नांना मात्र आता यश आलंय. विकेट डाऊन, दुसरा खर तर गडी गमावलाय. 14 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम रामवाडीने आणि आता मात्र प्रेशर त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. यस, वेलकम. अंजनी कुमार वडाव संघ दाखल होत असताना या मैदानाच्या आतमध्ये स्वागत करूया आपण या टीमचं आणि बेस्ट ऑफ लक. एक नवीन संघ खरं तर या नवीन सीझन मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच कडे जाऊया. इर्शाद नेट नंबर 4 कोण जिंकेल? प्रेडिक्शन काय असेल? अनेक व्ह्युअर्स प्रेक्षक खरं तर ही सामना पाहत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झालंय आणि आता मात्र येणारा प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार फुल पॅक स्टेडियम्स खरं तर तुम्हाला पाहायला मिळतील. आजच्या दिवशी जर का आपण विचार केला तर जोहेच्या मैदानावरती स्पर्धा सुरू आहे आणि हे ऐतिहासिक मैदान जिकडे ही आपण स्पर्धा पाहतोय. दुसऱ्या षटकातील चेंडू बाकी असतील 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 7 चेंडूंचा. जर का आपण विचार केला तर 8 चेंडूमध्ये रन्स करायचे आहेत 7. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे सिंगल. कंप्लीट सेकंडचा कॉल आहे का? नाही. कपिलने खरं तर थांबवलंय आपल्या साथीदाराला. सिंगल रन्स आले. धावसंख्या 8 स्कोर कार्ड वरती. अवघ्या 14 धावसंख्येचं टार्गेट 3 षटकामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर का आपण विचार केला तर 14, मी तर म्हणेल की 7 ते 8 चेंडूंचा खेळ. परंतु कमालीची गोलंदाजी. क्षेत्ररक्षणात काही गडबड जरूर पाहायला मिळाली, परंतु आणखीन चांगलं जर का क्षेत्ररक्षण झालं असतं तर कदाचित आणखीन काही रन्स. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवर. चांगला फटका. लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे. होय. ताल्यांचा कडकडाट. तांबडशेत संघाच्या बाजूने आणखीन एक विकेट डाऊन. षटक संपले दुसरं. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 8. आता येणारे एक षटक 6 चेंडू आणि रन्स करायचे आहेत अवघ्या 6. हमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या आमचे दमदार खजिनदार कल्पेश म्हात्रे आणि आमचे बंधू त्या ठिकाणी जयेश सामना पाहत असताना. स्टार वलक संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. स्टार वलक खर तर गत वर्षी देखील ज्या संघाने भरपूर प्रभावित केलं, शिस्तबद्ध क्रिकेट आणि चांगला खेळ ज्यांचा आम्ही पाहिलाय, जरूर स्टार वलक या संघाची आम्ही नेहमी स्तुती करत असतो. आणि चला कर्णधार पाठवायचा अमित. स्टार वलक चला, आयोजकांनी तुम्हाला कॉल दिलाय, आपण लगेचच यायचं आहे समालोचन कक्षाच्या समोर. काय सामना पाहायला मिळालाय. हृदयाचे ठोके चुकवणारा हार्ट ब्रेकिंग मॅच. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेवढं सोपं नाहीये मित्रांनो. 14चं टार्गेट. खर तर प्रेक्षक म्हणत असतील की हा सामना सहज जिंकतील रामवाडी संघ. आपण नाश्ता करून येऊया, पाणी पिऊया, तोपर्यंत हा सामना कदाचित संपेल, परंतु तसं नाहीये. अंतिम खर तर षटकाकडे हा सामना आता वाटचाल करतोय. 6 चेंडूमध्ये रन्स करायचे आहेत 6. असं आमचे योगेश म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम. लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. सरळ हातात जाऊन चेंडू विसावलाय. आणखीन एक झेल पकडलाय. सुरुवातीला चुका जरूर झाल्या, परंतु आता मात्र तशा प्रकारच्या चुका पाहायला मिळत नाहीयेत तांबडच्या संघाकडून. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. जबरदस्त सामना. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मॉर्निंग सेशन मध्ये पाहायला मिळतो. सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये खरं तर अप्रतिम ब्लॉक ब्लास्टर
मॅच मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि रन्स करायचे आहेत 6. हॅलो, अंतिम षटकासाठी बालूला आपण पाहतोय आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट घेत असताना आपल्या खरं तर संघासाठी बॉक्स क्रिकेटमध्ये खरं तर या खेळाडूचं नाव प्रचंड फेमस आहे आणि असाच हा खेळाडू खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅट्समन रामवाडी संघाकडून चेतन लेफ्ट हँडेड बॅट्समॅन 6 ची आवश्यकता. येणारे 5 चेंडू विजयासाठी रन्स करायचे आहेत रामवाडी संघाला 6. हा फ्रॅकर बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे झेल उडालाय, पकडलाय. आणखीन एक सफलता, आणखीन एक विकेट आता गमावलाय रामवाडी संघाने. मागच्या जर का 5 चेंडूंचा आपण विचार केला तर 5 चेंडूमध्ये 4 विकेट्स गमावल्यात. नशीब बदलताना वेळ लागत नाहीये आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट देखील आपल्या नशिबासारखं आहे. कधी सामना बदलेल हे सांगू शकत नाहीयेत. वेलकम रोहन. नवीन फलंदाज अनुराग. प्रेशर, दडपण, हताशा आहेत रामवाडी संघ. काय घडलंय या मॅच मध्ये? 14चं टार्गेट आणि या 14 धावांचा पाठलाग करत असताना नाकी 9 आलेत. दमछाक होत असताना तुम्हाला पाहायला मिळालाय. सामना अक्षरशः बदललाय. अद्याप जर का प्रेडिक्शन जर का आपण पाहिलं तर 50-50% असं आपण म्हणूया, कारण की 6 रन्स म्हटलं की 1 चेंडू, अवघ्या एका चेंडूवरती देखील 6 रन्स येऊ शकतात. परंतु तो षटकार विनिंग स्ट्रोक्स येईल का? 6व्या क्रमांकावरती अनुराग. नेक्स्ट मॅच आपण सेमीफायनल आपण पाहायला जरूर मिळेल. परंतु मॅच कडे आपण जाऊया. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा फ्रॅकर बॅटची कडा विकेट हॅट्रिक. गोलंदाज बालूसाठी ड्रीम स्पेल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये सलग 5 चेंडूमध्ये 5 विकेट्स देखील आपण पाहिलेत आणि आणखीन एक विकेट हॅट्रिक घेत असताना गोलंदाज बालू. व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळतोय. विश्वास होत नाहीये. मोठी स्पर्धा आहे, ऐतिहासिक स्पर्धा, ऐतिहासिक मैदानावरती खरं तर काय जबरदस्त सामना. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना संपला नाहीये. 3 चेंडूवरती 6 रन्सची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेतील नियम आहे. अनेक उदाहरणं आहेत. विकेटचा जर का आपण विचार केला तर 5, 6 विकेट्स 8 या धावसंख्येवरती गमावलेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज बंटी. ओ आणखीन एक मिळेल का? क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इट्स अ नंबर 4. सलग हा 4था विकेट. काय घडतंय मैदानामध्ये? तू चल मै आया. रेशनच्या दुकानावरती जशी लाईन लागते ना तशी लाईन लागले. जे प्रेक्षक तांबडशेचे कदाचित झोपले असतील ते आता मी तर म्हणजे उठले असतील सामना पाहण्यासाठी. व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त मॅच. सामना संपला नाहीये मित्रांनो. 2 चेंडू बाकी आहेत. 6ची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका येईल का?
महत्वाचा चेंडू असेल. सलग 4 चेंडूवरती 4 विकेट्स मिळालेत गोलंदाज बालू याला. 18 चेंडूमध्ये रन्स करायचे होत्या फक्त 14 आणि या 14 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र इक्वेशन आपण पाहतोय. समीकरण असेल येणारे 2 चेंडू आणि रन्स करायचे आहेत 6. राईट हँड बॅट्समन नरेश समोर आहे. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू आहे. इट्स अ डॉट बॉल. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज. शेवटचा चेंडू आणि आता 6 धाव संख्येची आवश्यकता आहे. टेन्शन. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 18 चेंडूमध्ये 14 रन्स करायचे आहेत. आता एका चेंडूमध्ये 6. हे इक्वेशन, हे समीकरण, हे आहे खरं ग्रामीण टेनिस क्रिकेट. तुम्ही कधीच हार मानू नका. संघर्ष करत राहा. मेहनत जर का तुम्ही केली तर यश तुम्हाला नक्की मिळेल आणि मेहनत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. पांढरपूर संघाचं देखील या ठिकाणी आपण वेलकम करूया. मोस्ट वेलकम. लास्ट बॉल. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मॅच साठी. अप्रतिम सामना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू आहे. विजयासाठी रन्स हव्यात रामवाडी संघाला 6. मॅजिकल सिक्सर षटकार पाहायला मिळेल का. लास्ट बॉल. 6ची आवश्यकता. गोलंदाज असेल बालू. ऑन स्ट्राइकला नरेश आहे. एकही रन्स अद्याप खर्च केली नाहीये. लास्ट बॉल. आणखीन एक शॉर्ट पिच. मॅच जिंकले. हा सामना नव्हे तर ट्रॉफीचा हकदार झालाय तांबडशेत संघावर. मॅच अप्रतिम सामना पाहायला मिळाला. निराश, हताश आहेत. काय घडलंय या मॅच मध्ये रामवाडी संघ जरूर विचार करेल. 6 धावेने खरं हा सामना गमावलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. नो डाऊट सामना जिंकला आहे तांबडशेत संघाने आणि खरं तर नो डाऊट प्लेयर ऑफ द मॅच सामना वीर च पारितोषिक आपण देऊया. ज्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकामध्ये एकही रन्स खर्च न करता 4 विकेट्स घेतल्यात, बालू ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. कल्पेश आणि जयेश यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मी कल्पेश आणि जयेश यांनाच विनंती करेल आपण यायचं कॅश प्राइज देण्यासाठी. त्याचबरोबर भरत दादांनी देखील तांबडच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. प्लेयर ऑफ द मॅच आणि हे 500 रुपयाचं कॅश प्राइज कल्पेश आणि जयेश यांच्याकडून. आणि रोहित आपण देखील यायचं आहे. कल्पेश आणि जयेश हमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार खजिनदार यांच्याकडून आणखीन